नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर DFSLचा पेपर मागे झालेला होता, म्हणजेच फॉरेन्सिक डिपार्टमेंटचा पेपर जो आहे तर तो मागे झालेला होता आणि त्याची रिस्पॉन्स शीट जी आहे ती सुद्धा प्रसिद्ध झालेली होती। त्यानुसार बऱ्याच जणांनी आपलं जे मार्क्स आहेत तर ते सुद्धा काउंट केलेले असतील कदाचित। तर जे मार्क्स असतील तर ते मार्क्स तुम्ही एकदा कमेंट सेक्शनमध्ये सांगून द्या, जेणेकरून आपण कट ऑफ जो आहे तो प्रेडिक्ट करू शकतो की नेमकं किती लागेल असं। तर तुमचे मार्क्स जे असतील ते कमेंट सेक्शनमध्ये टाकून द्या। तर बघूया नेमका नवीन अपडेट काय आलेले आहे, त्याबाबतच एक नवीन अपडेट आहे जी आपली आन्सर की आहे किंवा मग आन्सर रिस्पॉन्स शीट जी आहे तर त्याबाबत एक महत्त्वाची अपडेट जी आहे तर ती समोर आलेली आहे आणि त्या बाबतीतच एक नवीन प्रसिद्धीपत्रक जे आहे ते जाहीर केलेलं आहे DFSLने। तर प्रसिद्धीपत्रक जे आहे तर त्यामध्ये आपण बघतोय की न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय गट क संवर्गातील भरती प्रक्रिया 2024 बाबत हे प्रसिद्धीपत्रक आहे आणि त्यामध्ये आपण बघतोय की दिनांक 19, 20 आणि 23 या कालावधीत न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा याच्यातले जे गट क चे 7 संवर्गातील परीक्षा होत्या तर त्या पार पाडण्यात आल्या। एकूण 9 सत्रामध्ये त्या परीक्षा झाल्या आणि एकूण 900 प्रश्न त्यामध्ये विचारण्यात आले होते आणि त्याबाबत काही हरकती आक्षेप जे असेल तर ते नोंदवण्यासाठी आपल्याला 26 सप्टेंबर ते 28 सप्टेंबरपर्यंतचा टाईम दिलेला होता आणि परीक्षार्थींकडून बरेचसे आक्षेप त्यामध्ये नोंदवण्यात आलेले होते। जवळपास 318 आक्षेप जे आहेत तर ते प्राप्त झालेले होते आणि त्या आक्षेपांमधून 23 प्रश्नांबाबतचे आक्षेप जे आहेत तर ते मान्य करण्यात आलेले आहे आणि 28 नोव्हेंबर रोजी त्याबाबतचा कस्टमाइज रिपोर्ट जो आहे स्कोर रिपोर्ट तर तो प्रसिद्ध करण्यात आला होता आणि त्यानंतर सुद्धा काही उमेदवारांकडून काही प्रश्नांबाबत पुन्हा आक्षेप प्राप्त झाले आणि दुसऱ्या फेरीनंतर एकूण 35 प्रश्न जे आहे, पहिले 23 प्रश्न आणि त्यानंतर एकूण 35 प्रश्नांचा आक्षेप जो आहे तर तो मान्य करण्यात आला आणि त्याबाबतचे जे प्रश्न क्रमांक आहेत त्या उत्तराचा पर्याय क्रमांक जो आहे तर ते या पत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्यामुळे कोणते प्रश्न आणि कोणते उत्तरं जे आहेत तर ते चेंज करण्यात आलेले आहेत किंवा त्याबाबत आक्षेप मान्य करण्यात आलेला आहे तर तो तुमच्या शिफ्टमध्ये आणि तुमच्या डेटला कोणता आहे तर तो एकदा बघून घ्या व्यवस्थित। त्यानुसार तुमचे मार्क्स जे आहेत ते कमी जास्त होणार आहे, त्यामुळे कट ऑफसुद्धा कमी जास्त होऊ शकतो। तर चला बघूया नेमकं कोणत्या शिफ्टचा कोणता प्रश्न जो आहे तर तो कमी जास्त झालेला आहे। तर त्यामध्ये सर्वप्रथम बघितलं तर 20 सप्टेंबरची तिसरी शिफ्ट होती, त्यामध्ये क्वेश्चन ID जो आहे तर तो इथे बघून घ्यायचा। क्वेश्चन ID आपण सर्च केला की तिथे लगेच तुमचं उत्तर तुमचा क्वेश्चन जो आहे तो तुमच्या समोर असेल आणि त्यामधील करेक्ट आन्सर जे आहे तर त्या IDमध्येच तुम्ही बघून घेऊ शकणार आहात। ऑप्शन ID यामध्ये आपल्याला दिसत असेल। ॲक्शन जे आहे तर ते ॲक्शन या ठिकाणी आपल्याला दिसते। मल्टिपल करेक्ट आन्सर त्यामध्ये आपल्याला दिसत आहेत। त्यानंतर 20 सप्टेंबरला तिसऱ्या शिफ्टमध्ये आहे, त्यानंतर 19 सप्टेंबरच्या पहिल्या शिफ्टमध्ये आहे। ही PDF जी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे, तिथे जाऊन तुम्ही व्यवस्थित डिटेलमध्ये ते प्रश्न बघू शकणार आहात। आता फक्त आपण प्रश्न बघून घेऊया कोणत्या शिफ्टचे आणि कोणत्या डेटचे आहेत। तर 19 सप्टेंबरचे शिफ्ट 2मध्ये जवळपास 1, 2, 3, 4 प्रश्न शिफ्ट 2मधील आहेत। त्यानंतर 19 सप्टेंबरच्याच शिफ्ट 3मधील 2 प्रश्न आहेत सॉरी। त्यानंतर 20 सप्टेंबरची दुसरी शिफ्ट आहे त्यामधील 2 प्रश्न आहेत आणि 23 सप्टेंबरच्या तिसऱ्या शिफ्टमधील 2 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत। त्यानंतर अजून बघितलं तर 20 सप्टेंबरची पहिली शिफ्ट जी आहे तर त्यामधले जवळपास 3, 4, 5 आणि 6 प्रश्न त्यामध्ये दिलेले आहेत। खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न या ठिकाणी चुकलेले आहेत 20 सप्टेंबरच्या पहिल्या शिफ्टमध्ये। त्यानंतर जर आपण बघितलं तर 20 सप्टेंबरची दुसऱ्या शिफ्टमध्ये सुद्धा जवळपास 4 प्रश्न चुकलेले आहेत आणि 20 सप्टेंबरच्या अजून पहिली शिफ्ट जी आहे, कारण वेगवेगळ्या पदांसाठी झालेलं होतं त्यामुळे पदानुसार त्यामध्ये चेंज होणार आहे। तर पहिली शिफ्ट जी आहे त्यामध्ये 1, 2 प्रश्न चुकलेले आहेत। त्यानंतर 19 सप्टेंबरची शिफ्ट फर्स्ट आहे तर त्यामध्ये 2 प्रश्न आहेत। त्यानंतर 19 सप्टेंबरची तिसरी शिफ्ट त्यामध्ये सुद्धा 2 प्रश्न आहेत। 20 सप्टेंबरची पहिल्या शिफ्टमध्ये पुन्हा 1 प्रश्न आहे सायंटिफिक असिस्टंटसाठी। त्यानंतर 19 सप्टेंबर जे आहे तर 19 सप्टेंबरमध्ये तुम्हाला पुन्हा 2 दुसऱ्या शिफ्टमध्ये प्रश्न हा थोडासा वेगळा सापडणार आहे आणि त्यासाठी फुल मार्क्स जे आहेत तर ते देण्यात आलेले आहेत। त्यानंतर 19 सप्टेंबरची तिसरी शिफ्टला त्यामध्ये करण्यात आलेला आहे तो प्रश्न जो आहे तर तो चेंज करण्यात आलेला आहे, त्याचा आन्सर की जी आहे ती चेंज करण्यात आलेली आहे। त्यानंतर तिसऱ्या शिफ्टमध्ये अजून एक प्रश्न आहे 19 सप्टेंबरच्या आणि 20 शिफ्टच्या पहिल्या शिफ्टमध्ये सायंटिफिक असिस्टंटसाठी पुन्हा 2 प्रश्न त्यामध्ये आहेत।
तर या प्रश्नांचं काय चुकलेलं आहे ते तुम्ही एकदा व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आणि लॉग इन करून आपलं एकदा व्यवस्थित जी रिस्पॉन्स शीट आहे, नवीन रिस्पॉन्स शीट कदाचित उपलब्ध झालेली असेल तर ती सुद्धा डाउनलोड करून घ्यायची आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला एकूण मार्क्स किती आलेले आहेत रिस्पॉन्स शीटनुसार तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपण एक कट ऑफ जो आहे तो प्रेडिक्ट करू शकणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन अपडेट जे आहे ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहतील. आपल्या टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती जाऊन फॉलो करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि ऑल द बेस्ट.